गाणं आठवलं, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागे झाले बघ। जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, भागे सारे दुश्मन पाजी, चमक उठी तलवार जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। हे गाणं अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात माहित नाही, पण अनेक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गायलं आणि हिंदूंना हिंदूंचं जागरण करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या काळात चालू होता। आज अध्यक्ष महोदय हेच गाणं आता मला म्हणावं असं वाटायला लागलं, कारण अध्यक्ष महोदय अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या चोरीचा उल्लेख आहे। सुधीर भाऊंनी देव महादेवाचं रूप असलेला महाकाल इथे लावलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या आसपास जमिनी खरेदी करून काय केलं याचा मोठा घोटाळा मध्ये प्रकाशित झाला। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी देखील संकटात आल्या आणि म्हणून जागो तो हिंदू हे म्हणायची पाळी आम्हाला यायला लागली। आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या 4121 एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करणं आता आवश्यक झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, निजामाने दिलं, निजाम शासनाने तुळजाभवानी देवीला 4121 एकर जमीन इनाम दिली होती। कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही, याला कुळ कायदा देखील लागू शकत नाही। असं असताना अध्यक्ष महोदय, महसूल अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताने हजारो एकर देवीची जमीन लाटण्यात आली। देवस्थानाच्या नावे कागदोपत्री 3397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे। तसंच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आलेली। कायद्याचे उल्लंघन करून 63 एकर जमिनीपैकी काही जमीन सुरक्षित कुळ दाखवून अनधिकृतपणाने विकण्यात आली। तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे सातबारावर नोंदवली। याशिवाय आपशिंगा आणि उफळा या गावामधल्या 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आलेल्या आहेत असं दिसतंय। अध्यक्ष महोदय, आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत। छत्रपती शिवाजी महाराज परकीयांच्या विरोधी लढले, निजामशाहीच्या विरोधी लढले, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने असं ते स्वतः मानायचे। आज जर देवीची जमीन चोरली जात असेल तर माझा प्रश्न, हे सरकार का गप्प आहे हा या सरकारला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, तुळजाभवानी मातेच्या नावे जमीन दिली निजामांनी आणि लाटली आत्ताच्या ह्या लोकांनी, म्हणजे कुंपणच शेत खातंय। म्हणून हिंदूंनी जागा होण्याची आज खरी गरज आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यभर देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचं मोठं रॅकेट या सरकारच्या काळात तयार झालेलं आहे। विशेषतः बीड आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरण मी सभागृहाच्या निदर्शनाला आणली। त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले, पण कारवाई काहीच झाली नाही। उलट अशी प्रकरणे उघडकीला आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवघेणे हल्ले झाले, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातीलच मौजे चिंचेपूर तालुका आष्टी येथील मशीद व ईदगाह इनाम जमीन, दादा ऐका, रस्ते बांधले खरे पण कणाकणात भ्रष्टाचार आहे। विकासाच्या या मुखवट्या मागे केवळ पैशाचा बाजार आहे। काँक्रीटच्या या जंगलात सामान्यांचा श्वास गुदमरतो आहे।
नेते कंत्राटदार अधिकाऱ्यांचा खिसा मात्र राजरोस भरतो आहे. माणसाचा जीव झालाय स्वस्त इथं, कुणी झाडाखाली चेगरून तर कोणी मॅन्युअल मध्ये पडून जगाचा निरोप घेत आहे. सरकार मात्र त्यांच्या जाण्याच्या बाबतीत चेष्टा करत आहे. इथे इमारती तर उंचावल्या पण नीतिमत्ता पार ढासळली. विकासाची हीच का व्याख्या ही जनतेला कधीच नाही समजली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.